गाववाल्यानो, पाऊस पडलो ना काय जमिनीतून सगळे भाज्या टकलीवरती काढतात आणि मग आमच्यासारखे शोधून शोधून खाऊ लागतात. तर आज आम्ही एक वेगळी भाजी करतलो. तुम्ही चुरण सगळ्यांनी खाल्ले असतल्या. चुरणाची कापा, चुरणाची भाजी. पण तुमका माहित आहे चुरणाच्या पाल्याची पण भाजी करतात. तुमच्या बऱ्याच लोकांपैकी थोड्यांका माहित नसतला. कारण लोक काय खातात चायनीज, जापनीज, इटालियन ह्या सगळ्या चमचमीत भगभगीत खाला ना की लोकांचं मूळव्याध हमखास चालवता. आणि त्या मूळव्याधावर रामबाण उपाय म्हणजे चुरण्याच्या पाल्याची भाजी. चला तर आज करूया चुरण्याच्या पाल्याची भाजी. हे जे गोल गोल छत्रे असतात ना तो असा चुरणाचा पालो. ह्यो जो डार्क कलर आहे ना तो काढायचा नाही. आपण काढतो कवळं पालो. ह्यो बघा. ह्यो जरासो पोपटी कलरचा असा ना तो पालो काढायचा. आता असे भाजी आहे ना भरपूर असतात आजूबाजू. इतकं धाडूची बाजारात जाऊची गरजच नसता. फक्त ह्यो पालो ना काढून ठेवचो लागता. कारण जरा खाज येता म्हणून आधी काढून ठेवचो लागता 4-5 तास आणि मग भाजी करूची लागता. पैशाशिवाय बाजारात न जाता कवळी कवळी अगदी पौष्टिक भाजी कितकी गावली बघा. फक्त शोधूची गरज असता आणि त्या शोधून करून खाऊची. पण लोक अशी झालीत लोकांका असला नको त्यांका चमचमीत व्हाया बघबगीत व्हाया. तो बघा काल ताजं होतो काढलंय तेव्हा ताजं होतो आता जरा बावलो. बावलो की खास कमी होता. मस्त धुवून घेतलंय. पाल्याची भाजी ना बारीक चिरू होईल तरच ती बरी लागता. आता पण एक स्किल असता बारीक भाजी चिरूचा. वेळ लागता पण माका बारीक भाजी चिरू घेता. पूर्वीच्या काळी ना एकदा पाऊस सुरू झाला ना की लोक कामात गुंग व्हायचे म्हणजे लावणीच्या. त्याच्यामुळे लोकांना सवडच नसायची खय आजूबाजू बाजारात जाऊ आणि बाजारात जाऊ सुद्धा तेव्हा गाडी कमी होते. पाणी असल्यामुळे वाहतुकीची साधनं कमी होती. पाणी भरपूर पाऊस लागायचा त्याच्यामुळे बाजार व्यापार करणं ह्या पावसात बंदच असायचं. त्यामुळे लोक आपल्याला जर लागतं ना पावसाळ्यात त्याचा सगळी सोय करून ठेवायची म्हणजे घोटी माती लावून ठेवायची, चवळे सुकून वांगी सुकून ठेवायची. म्हणजे मे महिन्यातल्या उन्हाचा पुरेपूर वापर करत पिठी दळून ठेवायची लागत तितकी आणि भाजी दोडकी, पडवळ, भेणू ह्या सगळ्या आजूबाजूक लावायचे. त्याच्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात त्यांका भाज्यांचं तुटवडं नसायचं. त्याच्याशिवाय रानभाजी असतच. तर त्यामुळे ह्या सगळ्या खाल्ला जायचा. आता काय झालं तसं पूर्वीसारखं पाऊस पडणार नाही. गाडी झाली बाजारात लोक जातात त्याच्यामुळे लोकांका कोबी फ्लावर गावता आणि त्यामुळे लोक ही भाजी कमी खातात. ज्यांका माहित असता ज्यांका त्यांचा महत्व माहित असतं ती लोक खातात. पण आजकाल रानभाजी शोधून खाणं किंवा हे भाजी खाणं हे कमी झाला आणि त्या खरंच चांगला नाही असा ज्या सीझन मध्ये उपलब्ध होता नैसर्गिक पद्धतीने त्या खाणं खूप गरजेचं असं त्या आरोग्यासाठी पण चांगला असा आणि सगळ्यासाठी चांगला असा म्हणून ही भाजी शोधून खाणं करणं खूप गरजेचं असा. पुरे असं नको बिल काय नाही त्याल बिल मला कोण घाललं नाही उगीच. अशाच भाजी होतात त्याच्यात दोघी ते फोडणी बिडणी घालून त्याला घालता कामा नये. मग ते आणखी पौष्टिक होतात त्याला शिवाय केलेले. कांदो आणि भाजी आणि मिरची घातल्यामुळे आणि मीठ आणि थोडीशी मुगाची डाळ थोडी भिजत घातलेली आहे मी 1-2 तास. हे पालेभाज्या ना वाफेवर शिजतात आणि अगदी पटकन होतात. आता खूप वेळ लागला नाही अगदी 5-7 मिनिटात बरी ह्या पाणी सुटलं ते का वास पण बरं येतं ना.
तर डाळ शिजायला वेळ लागतो. या रानभाज्यांचा ना मला नवलच वाटतं. म्हणजे वर्षभर हिवाळ्यात उन्हाळ्यात अगदी जमिनीच्या पोटात निवांत पडत असतात आणि पाऊस पडलो काय सगळे सरसरान वरती येतात. म्हणजे जमीन आपल्या पोटात त्यांना बरोबर सांभाळून ठेवतात. आजकाल ना हे जेसीबी बीसीबी लावतात ना त्याच्यामुळे सगळा खंड त्याच्यामुळे काय काय भाज्या हे दिसतच नाही, नष्ट होतात. खरंच खूप बहुगुणी आणि आरोग्यदायी अशा भाज्या असतात ते जे रानात नैसर्गिकरित्या उगवतात. ते खाणं खूप गरजेचं आणि त्यापेक्षा खूप गरजेचं त्यांचं संवर्धन करणं. काही रानभाज्या आता दिसतच नाही. तर कुरडूची असा, एका पानाची असा, कणकीचे कोंब असत, गोटीचे वेली असत, असे कितीतरी भाज्या असत जे आता रानात दिसतले. आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे खोबरा. तवायाच दीदी आता जे पानं काढलं सगळी त्याच्यामध्ये चुरण असतं. हो, आता काढता कामा नये. आता ते मोठे झाले पानं सुकली मग पूर्ण काय मग हे दिवाळी पाणी सुकला सगळे काढलं. हा माका ना चूर्णाच्या भाजीपेक्षा कापा आवडतं. चुरणाची भाजी खाऊन बघ, खाल्ली तेव्हा पाण्याची ना मला ना वाटत आता खाऊन बघ म्हणजे कळतं कशी लागते. आणि या भाजी रेडी. चला तुमची भाजी पटापट रेडी झाली. वास पण मस्त येता. ही तुका घे ही माका. आली भाजी म्हणजे एक नंबर. खरंच खाले तर खात राहतले अशी भाजी झाली. ह्या भाजीत ना एक दोन सोल्याचे पाके टाकल्यात तरी चालतं कारण थोडी खास येतात भाजी. पण मी ही आधी काढून ठेवल्यामुळे खास बऱ्यापैकी कमी झालेली आहे. पण तुम्ही जर लगेच करूच असत तर त्याच्यात सोल्याचे पाके टाका 2-3. म्हणजे का सुरणाची भाजी एक नंबर झाली. तुम्ही पण करा आणि खावा. कशी झाली ते आमका कमेंटमध्ये नक्की सांगा. चला नेक्स्ट भाजी असतील आमची त्यारा.